आजचा विषय आहे कर्मकवच, एक जागृतीची गोष्ट. आपल्या आयुष्यात आपण काही ना काही स्वप्न, ध्येय आणि हवंहवंसं वाटणारं भविष्य मनात ठेवतोच. पण प्रत्यक्षात त्यासाठी काम करायला जावं तर आपण सबबी शोधायला लागतो. उद्या करीन, आता वेळ नाही, थोडं बरं वाटलं की सुरू करतो, पहिल्यांदा हे नंतर ते, आणि हळूहळू दिवस जातात, आठवडे जातात आणि वर्षही निघून जातात. पण ध्येय तिथेच आपली वाट पाहतं. सबबी कोण देतो? आपण स्वतःच. मग त्या सबबींचे 3 प्रकार पाहूया. पहिला, बॅड, आळशीपणातून दिलेलं कारण. दुसरं, बिग, ध्येय पुढे ढकलण्यासाठी दिलेल्या मोठ्या सबबी. थर्ड, गुड, कारण सांगून काम न करताही स्वतःला हुशार समजणं. सबबींनी आपल्याला थांबवलंय, आपल्या आतल्या खऱ्या क्षमतांना कैद करून ठेवलंय. जर आयुष्य फक्त 10 दिवस शिल्लक असतं तर कल्पना कर, तुझे आजोबा स्वप्नात येतात आणि सांगतात 10 दिवसानंतर शेवटचा क्षण येणार आहे. तू काय करशील? कुठली कामं लगेच सुरू करशील? कुणाला भेटशील? कुणाला फोन करशील? कुणाला प्रेम करशील? कुठली अपूर्ण स्वप्न पूर्ण करशील? त्या 10 दिवसात तू एकही सबब सांगणार नाहीस, कारण तू जाणशील वेळ खूप कमी आहे आणि कामं खूप आहेत. तुझं खरं जीवन पण असंच आहे. वेळ इथेही कमीच आहे, फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. त्यामुळे आयुष्य सबबींमध्ये उडवू नको. प्रत्येक क्षण कर्मासाठी, स्वप्नासाठी, वाढीसाठी वापर. कर्मकवच म्हणजे नेमकं काय? कर्म म्हणजे काम आणि कवच म्हणजे संरक्षण. सबबींनी आपल्याला रोखू नये यासाठी जे मनात ताकद निर्माण होतं ते म्हणजे कर्मकवच. आळसावर विजय, शंकेवर विजय, भीतीवर विजय, टाळाटाळीवर विजय. हे कवच घातलं की कामं सहज होतात, जीवन पुढे सरकतं, स्वप्न वास्तव बनतात. तुझं पुढचं पाऊल आज 2 यादी कर. आजपासून ते 6 महिन्यात पूर्ण करायची कामं, पुढील 3 ते 10 वर्षात पूर्ण करायची मोठी स्वप्न. आजच सुरुवात कर, छोट्या पावलांनी का होईना, कारण छोटं छोटं पावलंच मोठ्या वाटेची सुरुवात असते. जीवन फक्त एकदाच मिळतं, तेही घडवण्यासाठी, थांबण्यासाठी नाही. सबबी जाळून टाक आणि कर्मकवच चढव. तुझं भविष्य तुझी वाट पाहते. उशिरा का होईना, पण लिगण बनून दाखव.